आज पाथरी शहरामध्ये जी आढावा बैठक घेण्यात आली आहे, नेमकं काय उद्देश आहे, कशा संदर्भामध्ये आज ह्या बैठक आहे? आज आम्ही हे पाथरी विधानसभा मतदारसंघ ह्याचे 4 तालुके, परभणी ग्रामीण, मानवत तालुका, पाथरी आणि सोनपेठ तालुका या विधानसभा मतदारसंघातल्या सर्व आमचे जे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आहेत यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीची पार्श्वभूमी अशी आहे की आपल्या सर्वांना माहित आहे की आमचे जे जिल्हा प्रमुख आहेत गंगाप्रसाद जानेराव यांना कुठलंही कारण नसताना त्यांची तडकाफडकी पदावरनं बडतर्फी करण्यात आली. तर त्यासाठी आम्ही कालच आमच्या पक्षाच्या 82 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही सर्वजण याचा निषेध व्यक्त करतोय आणि त्याच्यानंतर आज खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण इथं जमलेलो आहोत. ओके, तर आमच्यावरती जो इथे बसलेले आमचे आदरणीय सभापती आहेत, आमचे तालुका प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुख, या सर्वांची हयात शिवसेनेमध्ये काम करण्यात गेले आणि असं असतानाही आमच्यावरती पक्षाकडनं अविश्वास दाखवला जातोय. तर हे काही योग्य नाही. आम्ही कालही शिवसैनिक आहोत, आजही शिवसैनिक आहेत, उद्याही शिवसैनिक राहणार आहोत. त्यामुळे ही जी कार्यवाही आहे त्याच्यामुळे आज त्यांच्यावर वेळ आली. पण आता इथे आमचे पाटील आहेत, सगळे प्रत्येक कार्यकर्ता इथं, सगळ्यांच्या मनामध्ये एक असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आणि मग अशा बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये आम्ही सर्वजण पूर्ण मतदारसंघातले शिवसैनिक पदाधिकारी आम्ही सगळे एकत्र आहोत आणि आम्ही खंबीर भूमिका घेतलेली आहे. त्यासाठी आम्ही आज ही बैठक आयोजित केली होती. परभणी जिल्ह्याचं वातावरण सध्या वेगळंच आहे की खासदार बंडू जाधव शिंदे शिवसेनेमध्ये जाणार की भाजपमध्ये जाणार, समजा जर ते गेले तर आपण कोणासोबत राहणार? हे बघा, आजपर्यंत आमचे नेते, जिल्ह्याचे नेते, शिवसेनेचे उपनेते, ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आजपर्यंत एकही कुठे स्टेटमेंट नाही, कुठे मीडियामध्ये नाही की मी पक्ष सोडणार आहे. इनफॅक्ट परवा दिवशी सुद्धा खासदार साहेब म्हणले की मी माझ्या मनात पक्षाची प्रतारणा करण्याचा कुठलाही विचार नाही. बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये काय निर्णय होतील तो येणारा काळ ठरवेल. मग असं असतानाही त्यांच्याबद्दल विनाकारण मीडियामध्ये पेड न्यूज देऊन एक संशय निर्माण केला जातो. आमच्या पक्षातलेच काही लोक पक्षविरोधी कारवाया करतायत, त्याच्याकडे पक्षाचं दुर्लक्ष होतंय. आणि जे माणूस मागच्या 30-40 वर्षापासून या पक्षासाठी, या जिल्ह्यासाठी झटतोय, त्यांच्यावरती अविश्वास दाखवली ही खूप खेदाची गोष्ट मला इथे नमूद करावी. इथे जमा झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची हीच भावना आहे की आमच्यावर अविश्वास काय, आम्ही का कुठे कमी पडलोय. जेव्हा पक्ष संकटात होता, जेव्हा पक्ष फुटला, तेव्हा आमचा नेता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वांना अंगावर घेऊन बोलत होता, स्पष्ट वक्ता नेता आमचा. मग असं असताना कुठलंही कारण नसताना त्यांच्या भोवती संशय का व्यक्त केला जातोय? जी लोक पक्षात राहून पक्षविरोधी कामं करतात त्यांना तुम्ही पाठीशी घालतायत आणि आमच्या नेत्यावरती अविश्वास दाखवताय, हे चुकीचं आहे. आणि इथं बसलेल्या आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची ही भावना आहे. त्यामुळे खासदार साहेबांनी अजून कुठली भूमिका स्पष्ट केली नाही. विनाकारण आमचे जे विरोधी लोक आहेत ते अशा प्रकारचा संशय त्यांच्याबद्दल निर्माण करतायत. आम्ही कुठले स्टेटमेंट दिलं नाही. आम्ही आजही शिवसेनेत आहोत, उद्या आहोत आणि उद्याही शिवसेनेत राहणार आहोत. विधानसभेची आढावा बैठक घेतली. आढावा बैठकी संदर्भात कार्यकर्त्याला काय आवाहन करतात? नाही, आम्ही आता बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 3 महिन्यापूर्वी झाल्या. आम्ही संपूर्ण ताकदीने त्या निवडणुका, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, तुम्ही साक्षीदार आहेत. आता ह्या निवडणुकामध्ये पक्षाला काही प्रमाणामध्ये पराभवाला सामोरा जावलोय. मग त्याच्या कारण मीमांसा काय आहे, पक्षाला कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी काय करायला पाहिजे, पुढे भविष्यात आपली वाटचाल काय असते, त्याच्या संदर्भात आम्ही आज चर्चा करण्यासाठी मिटिंग बोलवली होती की आमचा पक्षाचा तळागाळातला कार्यकर्ता कसा सक्षमपणे उभा राहील, इथून पुढे भविष्यामध्ये तो पूर्ण ताकदीनं कसा लढेल, याच्यासाठी आम्ही ही आढावा बैठक होते. काम असते का हे, आता बैठकीत काय असते, बोलतात, सांगतात, ते कळत असते. त्यामुळे असं थोडं की खासदार साहेब बैठकीला आले नाही आणि पक्ष सोडून जाणार, हे बरोबर नाही, चुकीचं मॅसेज आहे. गंगाप्रसाद जानेराव आजपर्यंत शिवसैनिक म्हणून राहिले, शिवसैनिक म्हणून होते आणि त्याने हे आजपर्यंत एक मिटिंग आलं नाही, तुम्ही कारवाई करताय, चुकीचा मॅसेज. आणि एक भंगार माणूस ज्यानं विधानसभेला पक्षाच्या विरोधात काम केलं, तुम्ही त्या माणसाला जिल्हा प्रमुख करतात, एक मिटिंग नाही आलं मला. त्याच्यामुळे आम्ही शिवसैनिक जेव्हा पक्षावर मोठं संकट होतं, पक्ष फुटला, आम्हाला इतकं ऑफर होत्या, तेव्हा आम्ही पक्ष सोडला नाही. आता का सोडले? मग तुम्ही खासदार साहेब अविश्वास का दाखवला? ते आमचं आहे, त्याच्यामुळे आम्ही मिटिंग घेतली. आता जे तुम्ही बैठक घेतली, मुख्य उद्देश काय नाही, आता आमची सगळी मिटिंग आता सध्या पक्ष असं चालू आहे. सगळ्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक झाल्या, काय आहे काय नाही, त्याच्यामुळे आम्ही मिटिंग घेतलेली. दुसरं काय कारण नाही. पण सोबतच राहणार.
आपली पाठिंबा आपलं समर्थन बॉस सोबतच राहणार. तुम्हाला असं कोणी म्हणलं का बॉसनं स्टेटमेंट करून दिलं का की मी पक्ष सोडून चाललो मग असं तुम्ही काय विचार करता की बॉस आमचे की पक्ष सोडून जातात म्हणून असं संशय असं निर्माण झालेले संशय आमच्या विरोधक आमचा संशय निर्माण करतात की खासदार साहेब तू स्टेटमेंट दिलं का की बाबा आम्ही पक्ष सोडून चाललो कुठं गेलो. अरे एकच नेता होता ना सगळ्याला बीजेपीला अंगावर घेतलं त्या माणसानं शिवसेनेला अंगावर घेतलं. एकच नेता होता महाराष्ट्रामध्ये फक्त संजय जाधव. कोणता खासदार कोणता आमदार बोला सांगा एक. मग तुम्ही त्या माणसावर तुम्ही शक का पकडता. आणि परभणी जिल्ह्यातले जे काही तथाकथित शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी उघडपणे सगळ्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या जे पक्षाने दिलेले अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात कामं केले. हा आज ते लोक निष्ठेच्या गप्पा मारत काय आम्हाला त्यांनी सांगितलं 2014ला पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम केलं. 2019-2024 ला खासदार साहेबांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जिल्ह्यातले जे तथाकथित दुसरे नेते आहेत शिवसेनेचे त्यांनी आम विरोधामध्ये काम केलं. त्याच्यावरती काय कारवाई केली नाही ना. मग जो माणूस त्यांची हयात ह्या जिल्ह्यातला पक्ष वाढवण्यामध्ये मराठवाड्यातला पक्ष वाढवण्यामध्ये खंबीरपणे पक्षाला ताकद दिली. पक्ष अडचणीत असताना तो पहाडासारखा तुमच्या सोबत उभा राहिलाय. मग त्याला तुम्ही विचारणार का त्याचा सन्मान नाही करणार का. जर समजा काही नाराजी असेल तर विचारायला हवं ना की काय प्रॉब्लेम आहे. कुठल्याही पक्षामध्ये जेव्हा काही अंतर्गत वाद असतो त्यावेळेला विचारलेलं नाही. तसं न होता आम्हाला सन्मान दिला जात नाही ही आमची खटखट आहे सगळ्यांची. आम्हाला विचारलं जात नाही. मीटिंग घेतली नेतृत्वाला विचारलं जात. त्यामुळं मला जे काही आहे पण आमचं ही एक मतदारसंघ म्हणून ते आम्ही काम करत असताना आम्हाला एकत्र राहणं गरजेचं आहे. आणि आमच्या ते काय अडचणी आहेत काय नाही त्याच्यासाठी भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. खासदार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. खासदार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आवाज कोणाचा? शिवसेनेचा. ताकद कुणाची? शिवसेनेची. खासदार साहेबांना